आज काय झालेलं आहे, आज आपल्याला अतिराष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. देशभक्तीची एक्स्ट्रा डोस काही लोक देत आहेत. तर ही राष्ट्रवाद आहे, हे धर्मांतरतेकडे नेण्याची गोष्ट आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आधी तुम्ही मनुष्य व्हा, मग तुम्ही कोणत्या जातीचं धर्माचं नाव सांगा, पण आधी तुम्ही मनुष्य व्हा. त्यांनी सांगितलं आधी मी भारतीय आहे, नंतर मी कोण आहे, ते महाराष्ट्रीयन आहे की गुजराती आहे का काय आहे. तर आपल्याला जो गर्व आहे, मुळात गर्व ही गोष्टच चुकीची आहे. गर्वाचं घर खाली असतं. तर गर्व जो आहे त्यापेक्षा त्यांनी माणुसकीचा विचार सांगितला, आणि माणुसकीचा विचार आहे हा सर्वसमावेशक विचार आहे. परंतु आज समाजाची परिस्थिती अशी आहे, खूप विषमता आहे समाजामध्ये. उद्योगामध्ये वंचित घटकांना सामावून घेतलं जात नाही. वंचित माणसाकडे भांडवल नाही. वंचित माणसाकडे शिक्षण जरी तिसरा डोळा असला, शिक्षणाची आस इच्छा सगळ्या व्यक्तींना असली तरी सुद्धा शिक्षण घेणं आजचे पैसे फेका आणि शिका अशा प्रकारचं सरकारी धोरण असल्यामुळे चांगलं शिक्षण वंचित घटकातले लोक घेऊ शकत नाही. त्यासाठी प्रेरणा देण्यासाठी, खरं म्हणजे एखाद्या माणसाचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या समाजाचा विकास होण्यासाठी काय लागतं? पैसे लागत नाही, कुठल्या गोष्टी लागत नाही. आधी काय लागते? मनामध्ये एक आग, धग, विचार, एक उर्मी, एक प्रेरणा लागत असते. ही प्रेरणा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, आणि ही प्रेरणा ज्याच्या हृदयामध्ये आहे ते लोक अत्यंत मोठी प्रगती करतायत. आज तुम्ही फरक असेल म्हणजे इथपर्यंत आपण आलेलो आहे. आणि आता हा पुढचा जो लढा आहे तो खरा मानसिकतेचा लढा आहे, आणि तो मानसिकतेच्या लढ्यामध्ये आपल्या प्रबुद्ध अशा असणाऱ्या लोकांना सुद्धा डायल्यूट करायचं काम होतं. ते डायल्यूट न करता समतावादी लोक कसे तयार होतील, त्याच्यासाठी संवादाचं हे एक अस्त्र आहे रिपब्लिकन वार्ता. ही जी वार्ता आहे ही नुसती बातमी सांगणार नाही, हा विचार सांगणारी गोष्ट आहे. तर हा विचार पसरवताना, ही समानता आणताना, हा न्याय देताना, न्यायाची भूमिका घेताना काही वेळेस आपल्याला संघर्ष सुद्धा करावा लागतो. आणि हा संघर्ष आहे हा वैचारिक संघर्ष आहे. आणि संवादाचे नवे नवे जे शस्त्र आहेत, जसं सोशल मीडिया आहे, जसं की वृत्तपत्र आहे, जसं की हे सगळे साधनं, हे जे आपलं जे वृत्तपत्र आहे आणि त्याचे संचालक आहे हे वापर करतायत. आपलं फार मोठ्या प्रमाणात एक मोठं नेटवर्क आहे जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, हा जो आपलं न्यूज चॅनेल आहे हे सर्व दूर लोकांपर्यंत जात आहे, आणि आपण आपल्या आपल्या ठिकाणी काम करतायत. आमच्या सगळ्या वार्ताहरांना, प्रतिनिधींना मी सांगेन की आपण जागरूक राहा, ताज्या बातम्या द्या. जर बातमी खरी असली तर ती बदल घडवेलच. जर बातमी खरी असली तर तो बदल घडणं अपेक्षित आहे आणि होणारच बदल. परंतु हा जो बदल आहे, परिवर्तन आहे, हा थोडासा उशिरा होणारी गोष्ट आहे. आणि उशिरा ज्या गोष्टीची फळं मिळतात ते शाश्वत असतात. चटकन क्रांती केली तर प्रतिक्रांती होते. त्यामुळं आमूलाग्र असा बदल लोकांच्या जीवनामध्ये घडण्यासाठी, वंचित लोकांमध्ये उत्थान होण्यासाठी आपण हे जे एक विकासाचा प्रेरक घटक म्हणून आपण काम करतोय, विकासाचा प्रेरक भागीदार म्हणून हा काम करण्याचं काम हे वृत्तपत्र, हे जे आपलं वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल आहे हे करत आहे. तर रिपब्लिकन वार्ता आहे, याच्या पाठीमागं विचार आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्याबरोबर काम करताना अनेक अडचणी, अनेक गोष्टी येत आहेत. आता संपूर्ण जग हे ग्लोबल आहे, सगळ्या जगात आपला आवाज उमटतोय. परंतु आपल्या देशावर, आपल्या समाजावर, आपल्या राज्यावर, आपल्या भारतभूमीवर वेगवेगळे संकट येत आहेत. एक संकट आपलं आहे की वेगवेगळे संकट आहे, त्याचा मार आहे तो सगळ्यात जास्त आपल्याच लोकांना बसतो. आधी जीएसटीचं होतं, नंतर आता आपल्या निर्यातीचं धोरण आहे त्याच्यामुळे आहे, किंवा आता हे बॅकडोर एंट्री आहे. आता पूर्वी लोक 8-8, 10-10 वर्ष अभ्यास करून UPSC कलेक्टर बनायचे, IAS अधिकारी बनायचे, IPS अधिकारी. आता एक लॅटरल एंट्री सुरू केलेली आहे की त्यांचा मुद्दा कोणी खोडून टाकू शकला नाही, आजपर्यंत कोणी त्यांचा मुद्दा खोडून टाकू शकलं नाही. अशा प्रकारे वैचारिक भूमिकेवर आधारित आपण जर लिखाण केलं, आपण भावनेच्या आरी नाही गेलं, आणि ज्या अंधश्रद्धेला मूठ पाणी माती देण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा पुरस्कार नेहमी करत राहिले तर आपल्याला खूप बरं राहील. कारण आता याच्यामध्ये नवश्रीमंत जे वंचित घटकातले काही लोक समजा कॅक्टस सारखं झालेलं आहे की बरेच आपले
पहिले जे घोरपड घायपत किंवा याचे जे कॅक्टस जे असतात, निवडुंगाचे जे झाडं आहे जे गावाच्या बाहेर राहत होते, ते काही निवडुंगाचे झाडं आता दिवाणखान्याची शोभा बनलेली आहेत. तर असं बनताना डायल्यूट होऊ नका. आपला विचार जो आहे तो पक्का ठेवा. त्याच्यामुळं आपले लोक सुद्धा बरेचदा अनेक अंधश्रद्धांच्या आहारी गेलेले, बाबा बुवांच्या आहारी गेलेले, असं आहारी न जाता अंधश्रद्धा दूर करणे आणि लोकांना जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये राबवणे, हे काम सुद्धा आपल्या वृत्तपत्राचं आहे. ते आपण करत राहू. त्याचबरोबर आपण बातम्या देतो, विचार देतो. आपल्या वृत्तवाहिनीमधून ताज्या घडामोडी घडत असतात, पण आपण अजेंडा सेटिंग करताना आपल्याला कोणत्या बातम्या आवश्यक आहे? नुसती मारकाट जे आपण देत राहिलो तर समाजावर काय परिणाम होईल त्याच्यात? तर हा विचार करून लोकांना काय हवंय त्यापेक्षा अधिक चांगलं देण्याची आपली भूमिका रिपब्लिकन वार्ता या वृत्तपत्राने घेतलेली आहे.